गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग बालमित्रांनो. वेलकम. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? नवीन वर्षात काल मज्जा आली ना सगळ्यांना? चला या पटापट क्लासला. आपला क्लास सुरू झाला बेटा. या सगळ्यांनी. काल आपण प्रॉफिट आणि लॉस बघितलं ना. आपण सध्या व्यावहारिक गणित बघतोय, व्यावहारिक गणित शिकतोय. त्यामध्ये आपण प्रॉफिट आणि लॉस बघितलं. तुम्ही विचारलं पण असेल ना घरी, आई बाबांना विचारलं की नाही विचारलं? विचारलं ना. तुम्हाला कधी प्रॉफिट झाला का, तुम्हाला कधी लॉस झाला का, झाला तर कशात झाला, आहे की नाही? मी सांगितलं होतं ना तुम्हाला विचारायला. विचारायचं बेटा. ते विचारलं की तुम्हाला कळतं, मग तुम्हाला गोष्टी समजतात. डेली रुटीन मध्ये मॅथ्स कसं आहे हे पण तुम्हाला कळतं, आहे की नाही? आणि त्यातच खूप छान मजा येते. गणित असं रोजच्या जीवनातलं शिकलं की खूप छान मजा येते, आहे ना? बघा आज पण आपण त्या व्यावहारिक गणित मधलं शिकत आहोत, शिकणार आहोत आणि एक छान कन्सेप्ट शिकणार आहोत. बघा तुम्हाला जर कोणी विचारतं की कोणत्या वर्गात आहे, कोणत्या क्लासमध्ये आहे तुम्ही, तुम्ही काय सांगता? मी 5th मध्ये आहे की नाही? सांगता ना. मग 4thला तुला किती पर्सेंटेज मिळाले, असा प्रश्न विचारतात की नाही तुम्हाला? सांगा. विचारतात ना. घरी जर कोणी गेस्ट आले असतील, मग ते गेस्ट विचारतात, बाबाचे फ्रेंड असतील, आईचे फ्रेंड असतील, मग ते तुम्हाला विचारतात, अरे बाबा तू काल मागच्या वर्षी 4thला होता, मग किती पर्सेंटेज मिळाले तुला? मग तुम्ही सांगता 80% मिळाले, किंवा ग्रेड सांगता, मला ए ग्रेड मिळाली, मला बी ग्रेड मिळाली, मला सी ग्रेड मिळाली. सी नाही मिळत कुणाला? नाही मिळत ना. सगळ्यांना सी ग्रेड नाही मिळत, ए ग्रेड मिळते. मिळते की नाही? आपण ए ग्रेड साठी किंवा ए प्लस साठी धडपड करत असतो, सगळेजण अभ्यास करत असतो. तुम्हाला चांगले मार्क्स मिळायला हवे. चांगले मार्क्स मिळाल्यापेक्षा तुम्हाला कॉन्सेप्ट चांगले समजणं हे खूप आवश्यक असते बालमित्रांनो. एकदा का तुम्हाला समजलं ना, तर तुम्ही मग कुठलेही उदाहरण सॉल्व्ह करू शकता, कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि मॅथ्स म्हणजे काय, तर मॅथ्स म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे. कुठलाही जर प्रॉब्लेम असेल तर तो जर सॉल्व्ह करायचा असेल, तर आपण ही जे आपले मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट आहे किंवा तुमचं जे तर्कशक्ती आहे, त्याच्या तो विचार करूनच तुम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असता. आणि गणित आपल्याला हे शिकवतं की कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, हेच आपल्याला गणित शिकवतं. आज आपण काय बघणार आहोत की हे तुम्हाला जे पर्सेंटेज विचारतात ना, किती पर्सेंटेज मिळाले तुम्हाला, आहे की नाही? आणि किती टक्के मिळाले त्या वर्षी, किती टक्के मिळणार आहे तुला स्कॉलरशिपचा तर क्लास करतोय ना, किती पर्सेंटेज मिळणार तुला, असं विचारतात की नाही मोठी लोक आपल्याला, आहे ना? मग हे पर्सेंटेज म्हणजे नेमकं काय आहे? पर्सेंटेज म्हणजे काय काय भानगड आहे पर्सेंटेज म्हणजे? तर मराठीमध्ये या पर्सेंटेजला शेकडेवारी असं म्हणतात. काय म्हणतात? शेकडेवारी. आणि आज आपण शेकडेवारी शिकणार आहोत. शेकडेवारी. आता शेकडेवारी म्हणजे काय पहा, अगदी सोपे जे मला समजून सांगते मी की पर्सेंटेज कशाला म्हणतात. पर्सेंटेज म्हणजे कुठल्याही गोष्ट पूर्ण म्हणजे ती 100% म्हणतो आपण. कुठलीही गोष्ट जर पूर्ण असेल तर ती 100% आहे. 100% म्हणजे पूर्ण आहे ती. कसं आपण म्हणतो ना, कुठली वस्तू 100% प्युअर आहे, 100% प्युअर आहे असं म्हणतोय की नाही? म्हणजे कुठलीही गोष्ट जर पूर्ण असेल तर ती 100% आहे. म्हणजे 100 हे पूर्ण, 100 हे पूर्णच द्योतक आहे, म्हणजे उदाहरण आहे की 100 म्हणजे पूर्ण, आहे की नाही? मग आता शेकडेवारी. शेकडेवारी पर्सेंटेज. आता 100 मध्ये पर्सेंटेज हे 100 मध्ये मोजतात. पर्सेंटेज हे 100 मध्ये मोजतात. टक्केवारी म्हणजे किती टक्के, ते 100%मध्ये. कसं? तर समजा आता तुम्हाला तुमचा मॅथ्स विषय आहे आणि मॅथ्स विषयामध्ये तुम्हाला 100 पैकी किती मिळाले? 89 मिळाले. 100 आउट ऑफ 89 मिळाले तुम्हाला मॅथ्स या सब्जेक्ट मध्ये. कुठल्या सब्जेक्ट मध्ये? मॅथ मध्ये. ओके. म्हणजे मग हे किती पर्सेंटेज मिळाले तुम्हाला? 89% मिळाले तुम्हाला. कुठे? फक्त मॅथ्स सब्जेक्ट मध्ये. ओके. देन तुम्ही दुसरा सब्जेक्ट घ्या. समजा तुमचा मराठी आहे. मराठीमध्ये मात्र तुम्हाला 100 पैकी म्हणजे 100 आउट ऑफ तुम्हाला 65 मिळाले. म्हणजे तुम्हाला मराठीमध्ये 65% मिळाले. कारण 100 मध्ये किती, 100चा किती म्हणजे शेकडेवारी. ओके. 100चा किती म्हणजे शेकडेवारी. आपण समजून घेऊया, छान व्यवस्थित समजून घेऊया आपण. आपण शेकडेवारी म्हणजे काय किंवा पर्सेंटेज म्हणजे काय.
बघा, शेकडा म्हणजे 100, शेकडेवारी, शेकडा म्हणजे 100, शेकडा म्हणजे 100, शतक 100, शतक 100 हे एका त्याचे नाव आहे. शेकडा, शेकडा म्हणजे 100, शेकडा हे मराठीत म्हणतात, शेकडा म्हणजे 100. आता ही जी खूण आहे, तुम्हाला ही जी खूण दिसेल, अशी जी खूण दिसेल, ही जी खूण आहे, या खुणेला म्हणतात पर्सेंटेज, टक्केवारीची खूण. कशाची खूण म्हणतात त्याला? याला म्हणायचं टक्के किंवा पर्सेंटेज. याला काय म्हणायचं? टक्के किंवा पर्सेंटेज असं लिहितात, या खुणेने दर्शवतात. आणि याला शेकडेवारीला शतमान अथवा टक्केवारी अशी म्हणतात. याला एक तर शतमान म्हणतात किंवा टक्केवारी म्हणतात. आता हे टक्क्याचं चिन्ह असते म्हणून टक्केवारी, शेकडा म्हणजे 100 आणि शतमान म्हणजे ही 100, 100. शतमान म्हणजे 100, शेकडा म्हणजे 100 आणि म्हणून याला शेकडेवारी म्हणतात. कारण 100च्या पटीत आपण सगळं काढत असतो. 100ला पूर्ण धरून त्याच्यानुसारच आपण सगळे उदाहरण सोडवत असतो. आणि त्याला अशी पर्सेंटेजची खूण असते, टक्केवारीची अशी खूण असते, म्हणून याला सॉरी पहा की अशी पर्सेंटेजची खूण असते. म्हणजे आपण 80% असे लिहितो, 80% असे लिहितो, 80% म्हणजे टक्केवारी, म्हणून त्याला शतमान किंवा शेकडेवारी किंवा टक्केवारी असं म्हटलं जातं. कळलं तुम्हाला सगळ्यांना? कारण 100 म्हणजे शेकडा, शेकडा म्हणजे 100, 100 म्हणजे शेकडा, शेकडा म्हणजे 100. जसं आपण शतक म्हणतो, 100 म्हणतो, तसं हिंदीमध्ये शेकडा म्हणतात. हिंदीमध्ये शेकडा आपण म्हणतो, युनिट प्लेस, 100 प्लेस, 1000 प्लेस असं म्हणता ना तुम्ही, तसंच हिंदीमध्ये म्हणजे युनिट प्लेस आणि शेकडा, शेकडा प्लेस म्हणतात त्याला शतकाला. म्हणजे शतमान म्हणजे शेकडा, शेकडा म्हणजे 100, म्हणून याला शेकडेवारी, शतमान किंवा टक्केवारी असं म्हणतात. आपण ते 100च्या तुलनेत काढत असतो, 100च्या पटीत म्हणजे 100च्या तुलनेत आपण काढत असतो. आता हे जे टक्के, शेकडा आहे किंवा शतमान आहे, हा एक प्रकारचा फ्रॅक्शनच आहे. शेकडेवारी म्हणजे एक प्रकारचं फ्रॅक्शन आहे. शेकडेवारी म्हणजे एक प्रकारचं फ्रॅक्शन आहे, शतमान म्हणजे एक प्रकारचं फ्रॅक्शन आहे. कसं तर ते मी तुम्हाला समजून सांगते बघा. आता समजा तुम्हाला कोणी सांगितलं की मला 10वीला 78% मिळाले. बघा, हा एक अपूर्णांक आहे किंवा फ्रॅक्शन आहे. कसा आहे फ्रॅक्शन? आता हे 78, आता हा जो शेकडेवारी जो आपण फ्रॅक्शन म्हणतो, अपूर्णांक म्हणतो, त्याचा छेद नेहमी काय असतो? डिनॉमिनेटर नेहमी 100 असतो. म्हणजे 78% म्हणजेच ते असं लिहितात बघा, 100 आउट ऑफ 78. म्हणजे हा काय झाला? एक प्रकारचा फ्रॅक्शनच झाला. झालं की नाही? फ्रॅक्शन 100 आउट ऑफ 78 म्हणजे 100 सारखे 78 त्याला मार्क्स मिळालेले आहे. म्हणजे कुठलाही शेकडेवारी किंवा कुठलाही शतमान हा एक प्रकारचा अपूर्णांक असतो की ज्याचा छेद हा नेहमी 100 असतो, है की नाही? म्हणजे समजा एखाद्या मुलाला 56% मिळालेले आहे, 56% मिळाले आहे, याचा अर्थ असा होतो की त्याला 100 मध्ये 56 मिळालेले आहे. 100 गुणांचा पेपर आहे, त्याच्यामध्ये त्याला 56 मिळालेले आहे. कधी कधी कसं असते, 80 मार्क्सचा पण पेपर असतो, ते 80 मार्क्स असतो, 50 मार्क्सचा असतो. मग त्याला काय करतात? 100 मध्ये कन्व्हर्ट करतात, 100 मध्ये कन्व्हर्ट करून मग त्याचे पर्सेंटेज काढले जातात. म्हणजे जेव्हा केव्हाही शेकडेवारीचा विचार येतो, तेव्हा मात्र शेकड्याचाच विचार असतो, 100चाच 100चाच विचार केला जातो. एवढं कळलं का सगळ्यांना? सगळ्यांना कळलं बाळमित्रांनो? मग तुम्ही आता मला टेक्स्ट मेसेज करा, चॅटमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला हे एवढं कळलंय की शेकडेवारी म्हणजे काय. पर्सेंटेज, पर्सेंटेज हे 100 मध्ये मोजतात नेहमी. ओके, तुम्ही एवढं राईट डाऊन करा. शेकडेवारीला शतमान म्हणतात, शेकडेवारीला टक्केवारी ही खूण असते, या खुणेला टक्के म्हणतात, पर्सेंटेज म्हणतात. 78% म्हणजेच काय? तर हा एक प्रकारचा फ्रॅक्शन आहे. शतमान, शेकडेवारी म्हणजे हा एक प्रकारचा फ्रॅक्शन आहे. असा फ्रॅक्शन आहे की ज्याचा जो डिनॉमिनेटर आहे, हा डिनॉमिनेटर जो दिसतोय तुम्हाला ज्याचा, तो 100 असतो, नेहमी 100 असतो, नेहमी तो 100 असतो. असा हा फ्रॅक्शन आहे. आणि ही जी शेकडेवारी आहे, शतमान आहे, ही नेहमी 100 मध्ये मोजतात. बघितलं बालमित्रांनो? आपण पुढे जाऊया.
असं तुम्हाला येऊ शकतो असा प्रश्न की शतमान शेकडेवारी हा एक प्रकारचा अपूर्णांक आहे किंवा एक प्रकारचा फ्रॅक्शन आहे ज्याचा डिनॉमिनेटर रिकामी जागा असतो किंवा ज्याचा डिनॉमिनेटर नेहमी असतो आणि खाली ऑप्शन दिलेले असू शकतात 1000, 10, 100, 50 असं देऊ शकतात, 4 ऑप्शन देऊ शकतात. मग तुम्हाला त्याच्यामध्ये 100 हा ऑप्शन चूज करावा लागेल कारण 100 इज अवर राईट आन्सर. बघा आता शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर करणे. आता बघा आता हे काय आहे शेकडेवारी. हे काय आहे शेकडेवारी म्हणजे 100 आउट ऑफ 64. 100 आउट ऑफ 64. आता जर आपल्याला याला अपूर्णांकामध्ये रूपांतरित करायचं असेल कारण आता ही शेकडेवारी आहे कारण ते 100 हा त्याचा डिनॉमिनेटर आहे त्यामुळे शेकडेवारी आहे. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागते, या दोन्ही संख्येला सारख्या संख्येने डिवाइड करावं लागते किंवा भागावं लागतं. सारख्या संख्येने भागावं लागतं. सारख्या संख्येने भागल्यावर जे उत्तर येतं, आता जर आपण 64 ला 4 नी भागलं तर आपल्याला उत्तर किती मिळेल, 16 मिळेल आणि 100 ला 4 नी डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 24. बघा अशा संख्येने भागायचं की ज्याला दोन्ही संख्येला भाग जातो. असा नंबर घ्यायचा किंवा अशी संख्या घ्यायची की ज्याच्यामुळे दोन्ही संख्येला आपल्याला भाग जातो. म्हणजे हे आहे, याला हे जे दिसते तुम्हाला हा एक प्रकारचा अपूर्णांक आहे ज्याचा डिनॉमिनेटर नेहमी 100 असतो. तर या अपूर्णांकाचा आपल्याला साध्या अपूर्णांकामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते, त्याला सारख्या संख्येने दोघांनाही न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोघांनाही भागावं लागतं. म्हणजे मग आपल्याला एक अपूर्णांक मिळतो. यालाच म्हणतात शेकडेवारीचे अपूर्णांकात रूपांतर. शेकडेवारीचे अपूर्णांकामध्ये रूपांतर असं त्याला म्हणतात. समजलं का बालमित्रांनो? अतिशय सोपं आहे. समजा आता आपल्याला 75% आहे याचा आपल्याला अपूर्णांकामध्ये किंवा फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. याला आपल्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर याचा अर्थ काय होतो, 75% चा अर्थ होतो 75 म्हणजे 100 आउट ऑफ 75 आहे. मग आता काय करावं लागेल आपल्याला, आता आपल्याला 75 ला आणि 100 ला अशा संख्येने भागावं लागेल की दोन्ही नंबरला त्यांनी भाग जाईल. म्हणजे या 75 ला पण भाग जाऊ शकतो, 100 ला पण पूर्ण भाग जातो, निश्चित भाग जातो. इथे बघा 4 नी 64 ला पण निश्चित भाग गेला, 4 नी 100 ला पण निश्चित भाग गेला. हे कळलं तुम्हाला कसं आलं? आता इथे पण आपण बघूया. इथे पण आपल्याला असा एक नंबर घ्यावा लागेल की ज्या नंबरनी या दोन्ही संख्यांना भाग जातो. यासाठी तुम्हाला सगळे टेबल लर्न करणे किंवा माहित असावे लागते की कुठल्या संख्येने यांना भाग जाईल. आता 25 जर बघितले आपण तर 25 च्या टेबल मध्ये 75 पण येतात आणि 100 पण येतात. बघा इथे राहील 3 आणि इथे राहील 4. म्हणजे आपण काय केलं, या शेकडेवारीला एका फ्रॅक्शन मध्ये रूपांतर केलं, कन्वर्ट केलं. आता तुम्ही कुठली पण संख्या इथे घेऊ शकता आणि त्या संख्येला असं अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करू शकता. चला आपण आता आणखी एखादा नंबर घेऊन बघू. सांगा कुठला घ्यायचा? ओके आपण 33% घेऊया. आता 33%, आता 33% म्हणजेच काय, एवढं आता सगळ्यांना कळलं 100 आउट ऑफ 33 आहेत ते. आता आपल्याला काय करावं लागेल की अशा नंबरनी दोन्ही संख्यांना भागावं लागेल की ज्यामुळे त्याचं आपलं उत्तर येईल, बरोबर अपूर्णांकामध्ये उत्तर येईल. आता बघू आपण कोणत्या नंबरनी. इथे आपण काय करूया, इथे आपण 110 घेऊया, है की नाही. बघा 110 घेतले आणि इथे 11 नी भाग दिला दोघांनाही. इथे किती, इथे 3 येतं आणि इथे काय येतं 10 येतं. बघा म्हणजे आपण काय केलं, शेकडेवारीला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. शेकडेवारीला काय केलं आपण, फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. बघा अशा रीतीने आपण शेकडेवारीचे अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो. तुम्ही राईट डाऊन करून घ्या कशा प्रकारे करायचं हे तुम्हाला कळेल की शेकडेवारी म्हणजे त्याचा डिनॉमिनेटर 100 आहे, त्याचा डिनॉमिनेटर 100 आहे, है ना. इथे पण आपल्याला काय पाहिजे होतं, इथे आपण परत करूया. हे आपल्याला डिनॉमिनेटर 100 हवा, हे आपण दुसरं घेऊया. बघा
40% घेऊया आपण. ओके, आता 40% म्हणजे 40 आउट ऑफ 100 आउट ऑफ 40 आहे की नाही. आता आपल्याला दोघांनाही एका सारख्या नंबरनी भागावं लागेल. म्हणजे त्या दोघांनाही निश्चित भाग गेला पाहिजे, भाग बसला पाहिजे. आणि इथे 100च आहे कारण आपण इथे शेकडेवारी घेतोय ना, त्यामुळे इथलं आपण चेंज करू शकत नाही. मग आपण ते चेंज केलं होतं कारण आपल्याला हे लक्षातच आलं नाही की आपण शेकडेवारीचं कन्व्हर्शन अपूर्णांकामध्ये किंवा फ्रॅक्शन मध्ये करत आहे. इथे काय येणार 2 येणार आणि इथे काय येणार 5 येणार. बघा आता इथे झालं, इथे ही शेकडेवारी होती, पर्सेंटेज होते, त्याचा आपण फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. शेकडेवारीला आपण फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. आता लिहून घे. ओके, बघा आता इथे नाही केलं आपण, शेकडेवारीला फ्रॅक्शन केलं, अपूर्णांकामध्ये बदललं. म्हणजे पर्सेंटेजला आपण अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं, इथे पण पर्सेंटेजला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केलं. आता आपण या अपूर्णांकाला परत पर्सेंटेज मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. तर ते कसं करू शकतो, तर त्याची पण आपण 2 उदाहरणं बघूया. हे काय होतं, हे होतं पर्सेंटेजचं फ्रॅक्शन मध्ये कन्व्हर्शन, म्हणजे शेकडेवारीचं अपूर्णांकात रूपांतर. आता आपण बघूया अपूर्णांकाचं शेकडेवारीमध्ये कसं रूपांतर करायचं. आता एखादा अपूर्णांक आहे, समजा आता हा अपूर्णांक आहे. या अपूर्णांकाला जर आपल्याला एखाद्या शेकडेवारीमध्ये किंवा पर्सेंटेज मध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करावं लागेल, तर आपल्याला काय करावं लागेल, अशा नंबरनी या दोघांना गुणावं लागेल, अशा नंबरनी या दोघांना गुणावं लागेल ज्याचा डिनॉमिनेटर काय आला पाहिजे, 100 आला पाहिजे. डिनॉमिनेटर काय आला पाहिजे, 100. बघा आता याचं काय आन्सर आलं, आपण काय केलं, एका फ्रॅक्शनला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट केलं. किती सोपं आहे, कठीण आहे का बालमित्रांनो? किती सोपं आहे बरं, आहे की नाही सोपं? बघा आपण काय केलं, एक अपूर्णांक घेतला कुठलाही, त्या अपूर्णांकाला आपण शेकडेवारीमध्ये किंवा पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय केलं, तर आपण अशा संख्येने गुणलं की ज्यामुळे डिनॉमिनेटर 100 आला पाहिजे. म्हणजे 20ला 20 इंटू 5 केले तर आन्सर येतं 100. म्हणजे डिनॉमिनेटर 100 आला पाहिजे. डिनॉमिनेटर एकदा 100 आला की आपल्याला पर्सेंटेज मिळतं. कारण आपल्याला हे माहित आहे की शेकडेवारी हा एक अपूर्णांक असतो की ज्याचा डिनॉमिनेटर काय असतो, 100 असतो. आता तुम्ही कुठलाही घ्या. बघा आता याचं करायचंय आपल्याला, याचं कसं करू आपण, त्यासाठी तुम्हाला संख्या माहिती पाहिजे पण की कुठल्या नंबरनी ज्याला आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला डिनॉमिनेटर 100 मिळेल. 25 नी जर 4 ला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतं आन्सर 100 आणि इकडे वर मिळतं 75. म्हणजे याचा आन्सर येईल 75% म्हणजे पर्सेंटेज. म्हणजे बघा आपण एका साध्या अपूर्णांकाचं, साध्या फ्रॅक्शनचं शेकडेवारीमध्ये कन्वर्ट केलं, त्याला रूपांतरण केलं. सोपं आहे की नाही बालमित्रांनो? सांगा मला पटकन, सोपं आहे की नाही, कठीण आहे की सोपं आहे, कसं वाटतंय तुम्हाला? तुम्हाला मजा येते का? मला चॅट मध्ये लिहून पाठवा सगळ्यांनी. चला बालमित्रांनो, तुम्ही राईट डाऊन केलं असेल, आपण पुढे जाऊया, पुढचं बघू. बघा मी तुम्हाला पर्सेंटेज फ्रॅक्शन मध्ये रूपांतर कसं करायचं, कन्व्हर्शन कसं करायचं हे सांगितलं, आणि फ्रॅक्शनला आपलं पर्सेंटेज मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे दोन्ही पण तुम्हाला सांगितलं. अतिशय सोपा भाग आहे, सर्वात सोपा भाग आहे. पूर्ण सिलेबस मधला जर सगळ्यात सोपा भाग कोणता असेल तर सगळ्यात सोपा भाग आहे शेकडेवारी किंवा पर्सेंटेज. अतिशय सोपं असतं, समजायला पण खूप सोपं जातं. बघा आता तुम्हाला 2 गोष्टींची तुलना करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एकच युनिट असावं लागतं कुठलंही, आणि मग अशा वेळेस 100 हे युनिट घेऊन त्याची तुलना केली जाते, है ना, दोघांचे कंपॅरिझन केले जाते.
आता एखाद्या गोष्टीमध्ये वाढ झाली असेल, एखाद्या गोष्टीमध्ये घट, एखादा प्रॉफिट झाला असेल, लॉस झालेला असेल, कमिशन असेल, दलाली असेल, हे सगळं शतमानामध्ये म्हणजे शेकडेवारीमध्ये सांगतात. शेकडेवारीमध्ये काय काय सांगतात? कुठल्या गोष्टीमध्ये वाढ, इतके % वाढ झालेली आहे असे सांगतात. बघा तुम्ही टीव्हीवर जर न्यूज बघत असणार ना, तुम्हाला न्यूज जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की भारताच्या दरडोई उत्पन्नामध्ये इतकी वाढ झालेली आहे, इतके % वाढ झालेली आहे. या वर्षीच्या पावसामध्ये इतकी % घट झालेली आहे है ना. या वर्षी आमच्या गावातील शेतकऱ्याला इतके टक्के प्रॉफिट झालेला आहे किंवा इतके टक्के लॉस झालेला आहे. किंवा तुमच्या घरी पण गोष्टी करतात की 50% लॉस झाला या वर्षी, करतात की नाही गोष्टी. अशा प्रकारे एखाद्या गोष्टीची वाढ, घट, प्रॉफिट, लॉस, ह्या सगळं कमिशन आहे ना, किती % मिळाले म्हणतात. समजा एखादा संत्र्याचा बगीचा विक्री जात असेल, एखादे दलाल असतात मध्ये दलाल, किंवा घराचं विक्री असेल, घराची विक्री करतात तेव्हा मध्ये दलाल असतात. मग ते दलाल म्हणतात की किती % द्याल तुम्ही आम्हाला, आम्ही तुम्हाला चांगलं घर मिळवून देतो, म्हणजे तुम्ही त्रास घेऊ नका, आम्ही त्रास घेतो, तुम्हाला चांगलं घर मिळवून देतो, पण त्यासाठी तुम्ही आम्हाला काही पैसे द्यावे लागतील, त्याला म्हणतात दलाली. आणि ती सुद्धा % मध्ये असतात, है की नाही. आणि तुमचे मार्क्स पण कसे असतात, % मध्ये असतात. हे सर्व गोष्टी शतमानामध्ये मोजल्या जातात. लक्षात ठेवायचं बालमित्रांनो, कुठल्या कुठल्या गोष्टी शतमानामध्ये मोजल्या जातात, तर त्यामध्ये कुठल्या गोष्टीची वाढ झाली असेल, घट झाली, प्रॉफिट झाला असेल, लॉस झाला असेल, कमिशन असेल, दलाली असेल, ह्या सर्व आणि सर्व गोष्टी शेकडेवारीमध्ये म्हणजेच % मध्ये मोजतात किंवा सांगतात. ओके. देन आता एखाद्या संख्येची टक्केवारी काढताना त्या संख्येला दिलेल्या टक्क्यांनी गुणतात. आता एखाद्या संख्येची टक्केवारी जर काढायची असेल तर मग काय करतात, त्या संख्येला दिलेल्या टक्क्यांनी गुणतात. म्हणजे समजा आता आपल्याला बघा 200 चे 20% काढायचे आहे. 200 चे 20% आपल्याला काढायचे आहे. आणि मी वाक्य काय सांगितलं तुम्हाला की एखाद्या संख्येची टक्केवारी काढताना त्या संख्येला दिलेल्या टक्क्यांनी गुणतात. एखाद्या संख्येची टक्केवारी करताना त्या संख्येला दिलेल्या टक्क्यांनी गुणतात. म्हणजे आता 200 ला हे टक्के 20% म्हणजेच काय होते, बरोबर. आता हे मात्र चांगलं समजून घ्या बालमित्रांनो, हे तुम्हाला कायमस्वरूपी मदत करणार आहे. तुम्ही कितीही मोठे झाले तरी तुमच्यासोबत हे असणार आहे. आणि अतिशय सोपं आहे, ते तुम्ही समजून घेतलं तर खूप जास्त सोपं वाटणार आहे तुम्हाला. बघा आता हे किती सोपं आहे. आता इथे काय करायचं आपल्याला, गुणाकार. तर गुणाकार करायचा म्हणजे यांचा भागाकार. तर गुणाकार करताना बघा याचे 2 शून्य गेले, याचे पण 2 शून्य गेले. सरळ सरळ 100 आपण काय केलं, 100 1 100 100 2 जा 200, बरोबर. आता काय आहे, आता काय इथे उरलं आपल्याला 2 आणि 20 याचं मल्टिप्लिकेशन उरलं. म्हणजेच किती येणार ते 40. म्हणजे ते किती येणार 40. म्हणजेच 200 चे 20% किती होतात, ते 40 होतात. 200 चे 20% किती होतात, ते 40 होतात. ओके. चला आता आपण दुसरं काढून बघूया. आता बघूया आपण 400 चे 10%. आता 400 चे 10%. तर 400 चे 10% म्हणजे आपल्याला सांगितलं त्यांनी, यांनी गुणा म्हणते तुम्ही. कोणत्याही संख्येला त्याच्या पर्सेंटेजनी गुणला आपण. 100 1 जा 100, 100 4 जा 4 into 10. 4 into 10 आणि याचा आन्सर येणार 40. म्हणजे 400 चे 10% किती होणार, ते होणार 40. 400 चे 10% किती होणार, ते होणार आपले 40. समजलं का सगळ्यांना कशा प्रकारे काढायचं? तर समजलं तुम्हाला? एखाद्या संख्येची टक्केवारी काढताना त्या संख्येला दिलेल्या टक्क्यांनी काय करायचं, गुणायचं. त्या संख्येला दिलेल्या टक्क्यांनी काय करायचं, आपण गुणायचं. असं तुम्ही कुठल्याही संख्येचे टक्केवारी काढू शकता, कुठल्याही नंबरचं काढू शकता. आता तुम्हाला कुठलाही नंबर घ्यायचा असेल, समजा आपण 60 चे 60 चे 10% घेऊया. 60 चे 10% म्हणजे काय बघा. आता तुम्ही असं पण करू शकता,
60 इंटू 10 100 किती किती येणार 600 100 6 म्हणजे आपला आन्सर काय येणार सगळ्यांनी व्यवस्थित पहा 6 म्हणजे 60 चे 10% म्हणजेच काय होणार आहे 6 होणार आहे बघा तर पटकन राईट डाऊन करा इतकं सोपं आहे 60 चे 10% करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते की त्या संख्येला दिलेल्या पर्सेंटेजनी गुणावं लागतं बघा गुणताना काय काय विचार करावा लागतो हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे बघा हे आणि हे 2 3 असे 3 सॉल्व केले आपण बघा पटकन राईट डाऊन करा म्हणजे पुढचं सांगते मी तुम्हाला समजून आता एक तुम्हाला एक जो तक्ता आहे ना तो तक्ता तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जसं मी तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस मध्ये काही सूत्र लक्षात ठेवायला सांगितले होते खरेदी किंमत कशी काढायची विक्री किंमत कशी काढायची सांगितली होती ना तसेच आता आपल्याला शेकडेवारीसाठी किंवा पर्सेंटेज साठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आता मी एक तुम्हाला चार्ट काढून देणार आहे इथे तर तो तुम्ही चार्ट नेहमीसाठी लक्षात ठेवा कारण तुम्हाला पर्सेंटेजचे अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करण्यासाठी या चार्टचा तुम्हाला अतिशय उपयोग होणार आहे शतमानावरील प्रश्न चटकन सोडवता येण्यासाठी अपूर्णांक शतमान यांचे एकमेकात लगेच रूपांतर करता येणे जरुरी आहे आणि त्यासाठी खाली तुम्ही तक्त्याचा काय करा अभ्यास करा आणि लक्षात ठेवा बघा आता आपण काय करू शेकडा म्हणजे काय आणि त्या संख्येची किती पट आहे ते लक्षात ठेवू तुम्हाला एक एक समजून सांगितलं की मी लगेच तुमच्या लक्षात येणार आहे कारण तुम्ही खूप हुशार आणि छान मुलं आहात वर शेकडा आणि खाली संख्येची पट ओके बालमित्रांनो बघा आता 100 म्हणजे एक पूर्ण मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगितलं 100 म्हणजे एक पूर्ण वस्तू 100 म्हणजे एक पूर्ण वस्तू एक पूर्ण आता जर 50 घेतले तर काय होईल मग पूर्ण आहे का ती सांगा पटकन पूर्ण आहे का 100 म्हणजे पूर्ण 100 म्हणजे पूर्ण तर मग 50 म्हणजे अर्धा म्हणजे त्याची अर्धपट म्हणजे निमपट निमपट म्हणजे दुप्पट अर्धापट अर्धी त्यानंतर 25 म्हणजे 1/4 25 म्हणजे 1/4 म्हणजे क्वार्टर तुम्ही शिकलाय ते अर्धा पाव पाऊंड हे तुम्ही शिकलेले आहात आता पहा आता याचे परत अर्धे याचे अर्धे किती होतील 1250 म्हणजेच ती झाली या संख्येची 8 पट 1/8 है ना 100 ची 1/8 म्हणजे आता हे समजा तुम्हाला याचं डायरेक्ट जर अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट अपूर्णांकात रूपांतर करता येतं फ्रॅक्शन मध्ये म्हणजे समजा 50% असतील 50% असतील म्हणजे किती आहे 1/2 आहे 25% आहेत म्हणजे त्याला 1/4% आहे 12.50 आहेत म्हणजे 1/8 फ्रॅक्शन म्हणजे फ्रॅक्शन कसा कन्वर्ट करायचा आहे बघतोय आपण ओके देन याचे पण अर्धे केले आपण याचे अर्धे झाले 6.25 मग याचं काय होईल तर याचा हा 16वा भाग असेल कोणाचा बघा आता जो हा 100 पूर्ण आहे बघा मी फ्रॅक्शन मध्ये तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे बालमित्रांनो फ्रॅक्शन मध्ये पण सगळं झालेलं आहे आपण आता रिव्हिजन करतोय असं समजा आणि छान लक्षात ठेवा की 100 जर पूर्ण असेल 100 जर पूर्ण असेल तर 50 म्हणजे त्याचा अर्धा भाग 50 म्हणजे त्याचा अर्धा भाग म्हणजे 100 चे दोन भागांचे 50 चे दोन भाग केले आणि त्यातला हा एक भाग 50 च्या दोन भागासारखा एक भाग इथे 100 चे चार भाग केले जे प्रत्येक भाग कितीचा आहे 25 चा आहे इथे 100 चे 8 भाग केले प्रत्येक भाग कितीचा आहे 12.50 चा प्रत्येक भाग आहे इथे मात्र 100 चे 16 भाग झालेले आहेत आणि प्रत्येक भाग हा 6.25 चा आहे
हे समजून घ्या, रूपांतरण आहे, डायरेक्ट रूपांतरण करून दिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. तुम्ही जर हे तुम्ही छान लक्षात ठेवलं तर तुम्हाला पटापट उदाहरण सॉल्व्ह करता येतील पुढले, आहे की नाही. चला, तर त्यानंतर बघा, जर 20 असेल, 20 असेल, तुम्हाला माहित आहे 25 जर 100 म्हणजे किती येते, 1/5. 10 जर असतील तर 1/10. म्हणजे 10 जो आहे या 100चे 10 भाग केले, 100चे 10 भाग केले त्याच्यासारखाच हा एक भाग म्हणजे 1/10. 100चे 5 भाग केले तर 20 म्हणजे एक भाग. 100चे 60 भाग केले तर 1 भाग म्हणजे 6.25. ओके, देन 5, त्यानंतर 10 नंतर 5 जर केले तर तो झाला 100चा 20वा भाग म्हणजे 20 भाग 100चा. जर आता या 5चे पण आपण अर्धे केले तर ते 2.5 येईल, म्हणजे तो येईल 100चा 40 भाग. त्याच्या पण अजून खाली जाऊ आपण, त्याचे पण अर्धे करू तर ते होतील 1.25, तो होईल याचा 80 भाग, 100चा 80 भाग, 80वा भाग. समजलं तुम्हाला. आता तुम्ही काय करायचं की हा जो आहे ना, हे काय केलं आहे, पूर्ण शेकडेवारी आहे. या शेकडेवारीचं रूपांतर केलेलं आहे फ्रॅक्शन मध्ये. तुम्हाला डायरेक्ट दिलेलं आहे की 25% म्हणजे किती फ्रॅक्शन मध्ये, 1/5. 20 म्हणजे 1/5. आणि हा जो तक्ता आहे हा चांगला लर्न करा, हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. हा फॉर्मॅट लक्षात ठेवणं अतिशय सोपं आहे, कारण इथे तुम्ही 100चा कोणता भाग लक्षात येतो तुमचा. 4 भाग केले 100चे, तो एक भाग म्हणजे 25. 100चे जर 8 भाग केले असतील तर वन जो भाग आहे तो आहे 12.50. ओके, 50. अशा प्रकारे हा हा जो तक्ता आहे तुम्ही चांगला लर्न करा किंवा लक्षात ठेवा. लर्न करू नका, तुम्ही समजून घ्या. एकदा तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या जास्त लक्षात राहतो. लर्न केलं तर तुमच्या लक्षात राहणार नाही. तुम्ही चांगलं समजून घ्या. जर समजलं नसेल तर अजूनही विचारा की 1.25 म्हणजे 100चा 80वा भाग. ओके, 100 मधले 80वा भाग म्हणजे 80 भाग असे राहतील. त्या 100 मध्ये 80 भाग आहेत आणि तो प्रत्येक भाग 1.25 चा आहे. ओके, हे छान रीतीने समजून घ्या, लक्षात ठेवा. पुढील उदाहरण सोडवण्यासाठी तुम्हाला याचा खूप आणि खूप उपयोग होणार आहे. बघा, आता तुम्ही ते लिहून ठेवा. आता आपण काही क्वेश्चन आन्सर घेणार आहोत. पटापट क्वेश्चन आन्सर घेऊ, म्हणजे जास्तीत जास्त तुमचे क्वेश्चन झाले पाहिजे. बघा, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. सुजयला मराठी, बघा व्यवस्थित लक्षात ठेवा, तुमच्या कामाच्या गोष्टी आहेत सगळ्या. 75 पैकी 60 गुण गणितात 40 पैकी 36 गुण. विज्ञानात 50 पैकी 30 गुण व इंग्रजीत 100 पैकी 75 गुण मिळाले. तर
त्याला कोणत्या विषयाला सर्वात जास्त गुण मिळाले? बघा, तुम्हाला खूप जास्त मोठा जरी प्रश्न दिसत असेल ना बालमित्रांनो, पण अतिशय सोपा प्रश्न आहे हा. याचे 2 मार्क्स तुमचे फुकटचे मार्क्स आहेत. फुकटचे मार्क्स मिळाले असं समजून घ्या. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तरही अतिशय छान आहे. फक्त तुम्ही मन लावून प्रश्न वाचणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस मन लावून प्रश्न वाचायचा. तो मोठा जरी असेल तरी मन लावून वाचायचा. आपले मार्क्स कुठे गेले नाही पाहिजे. बघा, आता वाचू आपण परत एकदा व्यवस्थित. सुजय नावाचा मुलगा आहे बघा. सुजयला मराठीत 75 पैकी 60 गुण मिळाले. बघा, मराठी सब्जेक्ट, मराठीमध्ये किती मिळाले? 75 पैकी 60 मिळाले. म्हणजे किती गुण कमी मिळाले? 15 गुण मार्क्स त्याला कमी मिळाले. 75 पैकी 60 मिळाले म्हणजे 15 मार्क्स त्याला कमी पडले. ओके. गणित म्हणजे मॅथ्स मध्ये किती मार्क्स मिळाले त्याला? 40 आउट ऑफ 36 मिळाले. 40 पैकी 36 मिळाले म्हणजे त्याला 4 मार्क्स कमी पडले. ओके. इकडे विज्ञान मध्ये प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा हे सांगते बालमित्रांनो. सायन्स मध्ये त्याला 50 आउट ऑफ 30 मिळाले म्हणजे जवळपास 20 मार्क्स इथे त्याला कमी पडलेले आहेत. आणि जो इंग्लिश आहे, इंग्लिश मध्ये किती मार्क्स पडले त्याला? इंग्लिश मध्ये त्याला 100 पैकी 75 मिळाले. 100 पैकी किती मिळाले? 75 मिळाले. म्हणजे इथे त्याला याच्या गुणांमध्ये 25 गुणांचं अंतर आहे. बघा, इथे 25 गुणांचं अंतर आहे, इथे 20 गुणांचं अंतर आहे, इथे 15 गुणांचं अंतर आहे, फरक आहे, म्हणजे डिफरन्स पडलेला आहे. मात्र मॅथ्स मध्ये मात्र त्याला 4 मार्क्स कमी आहे. बाकी सब्जेक्ट मध्ये मात्र भरपूर त्याचा डिफरन्स वाढत गेलेला आहे. सर्वात जास्त डिफरन्स त्याला इंग्लिश मध्ये आहे. म्हणजे त्याला सर्वात चांगले मार्क्स कोणत्या सब्जेक्ट मध्ये आहे? अतिशय सोपं आहे. बघा, किती लवकर लक्षात येतं की त्याला सर्वात चांगले मार्क्स कोणत्या सब्जेक्ट मध्ये आहे? त्याला सर्वात चांगले मार्क्स मॅथ्स मध्ये म्हणजेच गणित या विषयामध्ये आहे. बघा, किती सोपा प्रश्न आहे. दिसतो किती मोठा आणि वाटतो किती कठीण, पण अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्ही पटकन हे राईट डाऊन करा. चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा, 9,900चे 9% किती? बघा, प्रश्न काय आहे बघा. 9,900चे 9% किती? बघा, 2018 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. हा क्वेश्चन 2018 मध्ये आलेला आहे. 9,900चे 9% किती? ऑप्शन नंबर 1 इज 891, 2 is 881, third option is 991 and the fourth option is 999. आता आपल्याला काय सांगितलं होतं त्यांनी की जेव्हा एखादा
संख्येची टक्केवारी काढायची आहे. तर काय करायचं, तर ती जी संख्या आहे त्या संख्येला त्या टक्क्यांनी गुणायचं. ती जी संख्या आहे त्या संख्येला त्या टक्क्यांनी गुणायचं. म्हणजे 9,900. 9,900 बघा ते लिहिता आलं पाहिजे तुम्हाला. 9,900 चे 9% किती? ओके. बघा आता याला गुणायचं म्हणजेच काय करायचं, 2 झिरो कटले झालं. म्हणजे इथे काय राहिलं, 99 इंटू 9. बघा आता हे जर आपण सोडवलं त्याचे आन्सर किती येतं, 891. याचा आन्सर काय येतं, 891. म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. 9,909 म्हणजे 9,900 चे 9,900 चे 9,900 9,900 चे 9% म्हणजे किती? 9,900 चे 9% म्हणजे किती? आपण 9,900 चे 9% काढलेले आहे आणि ते 9% म्हणजे किती होता, 891 इज अवर राईट आन्सर. चला पटकन लिहून घ्या. ओम मला रोज घरचा अभ्यास लिहून पाठवतो. ओम मातोंडे खूप छान अभ्यास करतो आणि तो मला रोज अभ्यास लिहून पाठवतो व्हॉट्सअपला. बघा, उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला हा बघा मागच्याच वर्षी आलेला क्वेश्चन आहे बालमित्रांनो. सभेला 2,240 सभासदांपैकी 35% स्त्रिया भागधारक म्हणजे शेअर होल्डर सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या. त्यांची जी मीटिंग असते त्या मीटिंगला त्या उपस्थित होत्या, प्रेझेंट होत्या. जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील तर दिसतो खूप मोठा पण खूपच सोपा प्रश्न आहे. संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते? किती पुरुष भागधारक उपस्थित
होते. आणि हा क्वेश्चन 2019 ला विचारलेला आहे. ऑप्शन नंबर 1 इज 1456. ऑप्शन नंबर 2 इज 786. ऑप्शन नंबर 3 इज 1356. ऑप्शन नंबर 4 इज 1256. बघा आता किती सोपं आहे. आपण पहिले प्रश्न नीट समजून घेऊया बालमित्रांनो. बघा, उत्कर्ष ही उत्कर्ष सहकारी संस्था आहे, एक संस्था आहे. या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होती. आता या सभेला त्यांचे एवढे सभासद आहेत, त्याच्यापैकी 35% लेडीज लेडीज भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या. मग आता 2240 चे 35% कसे काढायचे? ओके, आता पहिले आपण हे काढून घ्यायचे, कारण एवढ्या काय होत्या, लेडीज उपस्थित होत्या. एवढ्यापैकी इतक्या लेडीज उपस्थित होत्या. मग आता जर आपण याला भाग दिला, आपण सरळ सरळ काय करू, गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे बघा, असं केलं तुम्ही तरी चालतं, इंटू डिवायडेड बाय 100 असं केलं तरी चालतं. आणि आपण असं केलं तर याचा जो गुणाकार आहे, याचा गुणाकार येतो 7800 आणि डिवायडेड बाय 100. याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन करा, एवढं उत्तर येतं आणि त्याला डिवायडेड बाय 100. आता जर आपण याला डिवायडेड केलं तर याचे 200, याचे 2 0 आणि याचे 2 0 गेले, म्हणजे काय उरलं? तुम्ही भाग देऊन बघितला ना, तर 100च्या इतके केले की एवढे आपल्याला मिळतात. 100 गुणिले एवढे केले तर एवढे मिळतात. म्हणजे उत्तर काय येतं? 784. इथे मी हे 2 2 0 0 कापले, म्हणजेच काय होते की 100च्या टेबलला इतक्या नंबरवर ही पूर्ण संख्या येते. म्हणजे याचा आन्सर काय आहे? 784. ह्या झाल्या स्त्रिया. या काय झाल्या? स्त्रिया. म्हणजे एवढे पूर्ण सभासद होते त्या संस्थेचे, एवढे पूर्ण सभासद होते, त्यापैकी एवढ्या लेडीज उपस्थित होत्या त्या स्थळाला, संस्थेच्या त्या सभेला, मीटिंगला. मग एवढ्या जर आपण या 2240 मधून जर आपण ह्या लेडीज वजा केल्या तर आपल्याला जेंट्स मिळतील. स्त्रिया जर आपण वजा केल्या तर आपल्याला सभेला किती पुरुष होते हे आपल्याला समजेल, कारण टोटल एवढेच होते. कारण 100% भागधारक उपस्थित होते, म्हणजे 100% म्हणजे जेवढे दिले आहेत तेवढे. 2240 म्हणजे 100% आहेत त्यांचे. त्या 100% पैकी 35% लेडीज होत्या. 35% म्हणजे 784 स्त्रिया होत्या. मग यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, एकूण सभासदांमधून ज्या स्त्रिया आहेत त्या वजा केल्यावर आपल्याला पुरुष मिळतील. आणि याचं जर आपण आन्सर काढलं तर याचं आपल्याला आन्सर मिळतं बघा, आपल्याला आन्सर काय मिळतं? 1456. 1456 एवढे पुरुष होते. एवढे कोण होते? पुरुष त्या सभेला उपस्थित होते आणि एवढ्या स्त्रिया त्या सभेला उपस्थित होत्या. या दोघांची जर तुम्ही ऍडिशन केली तर तुम्हाला हा नंबर मिळतो, टोटल नंबर मिळतो. म्हणजे बघा, या उत्कर्ष संस्थेच्या मीटिंगला 35% लेडीज उपस्थित होत्या 2240 पैकी, म्हणजेच त्या 784 लेडीज होत्या. मग जेंट्स किती होते, पुरुष किती होते? मग आपण काय केलं, 2240 मधून 784 मायनस केले, आपल्याला 1456 हे आन्सर मिळालं. आणि एवढे पुरुष त्या सभेला उपस्थित होते, म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. ऑप्शन नंबर 1 इज अवर राईट आन्सर. समजलं का बालमित्रांनो? समजलं सगळ्यांना? पटपट लिहून काढा. छान समजून घ्या. अजून लक्षात आलं नसेल लिहून काढत जा. तुम्ही वही पेन जवळ ठेवत जा बालमित्रांनो, सगळ्यांनी लिहून काढायचं. नंतर एकदा वेळ गेल्यानंतर परत लक्षात येत नाही.
जर तुमच्याजवळ वही असेल छान लिहिलेली तर तुम्ही केव्हाही पाहू शकता की अरे याचं उत्तर काय आहे, कसं आहे, पटकन तुम्ही समजून घेऊ शकता. त्यामुळे आपल्याकडे वही पेन उपस्थित असणं, जवळ आपल्या असणं अतिशय आवश्यक आहे. चला पटकन राईट डाऊन करा. पुढचं लिहू आपण. बघा हा प्रश्न सॉल्व्ह करूया आपण. पुढील पैकी कोणते विधान असत्य आहे. आता याच्याकडे लक्ष ठेवायचं नेहमी. त्यांनी काय म्हटलंय, असत्य आहे म्हणजे फॉल्स आहे. कुठलं विधान फॉल्स आहे, ट्रू नाहीये. मग हे कधी 2018 ला विचारलेला प्रश्न आहे हा, की खाली पुढील पैकी कोणते विधान असत्य आहे म्हणजे यामधलं कुठलं खोटं आहे विधान. त्याने दिलाय पहिलं 100चा शेकडा 20 म्हणजे 20, म्हणजे 200चा शेकडा 10 म्हणजे 20, 400चा शेकडा 5 म्हणजे 20, 300चा शेकडा 10 म्हणजे 20. मग आपण आता बघूया पैकी कुठलं जे या चारपैकी कुठलं सेंटेन्स आहे जे फॉल्स आहे. मग ते आपण कसं चेक करणार, आपण ते सॉल्व्ह कसं करणार बघा. आता बघूया. आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की कुठल्याही संख्येचा शेकडा काढताना किंवा पर्सेंटेज काढताना, शेकडेवारी काढताना त्याच्या शेकड्यांनी काय करायचं, त्याला गुणायचं. बघा 20 आहे ना. आता किती मिळायचा करा तुम्ही. हे 100 गेले, हे 100 गेले, काय उरले 20. म्हणजे हे बरोबर आहे. 100चा शेकडा 20 म्हणजे 20 बरोबर आहे. आन्सर फॉल्स नाहीये ते. दुसरं बघू. 200चा शेकडा 10, 200चा शेकडा 10 म्हणजे आपल्याला त्याला काय करावं, त्याचे शेकडेवारीने किंवा त्याच्या पर्सेंटेजने आपल्याला त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. 100 1 जार 100, 100 2 जार 200. म्हणजे याचा आन्सर काय येईल, 2 × 10 म्हणजे 20. इथे काय दिलेलं आहे 20, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. हे आपलं पहिलं आपण चेक केलं, हे दुसरं सेकंड चेक केलं, तर थर्ड ऑप्शन चेक करू. 400चा शेकडा 5, शेकडा 5. 100 1 जार 100, 100 4 जार 400. आणि याचं काय आन्सर येतं, 4 × 5 20. म्हणजे हे सुद्धा आपलं बरोबर आहे, हे सुद्धा राईट आन्सर आहे. आता आपलं राहिलं 4. हे आपण चेक करू. इथे काय म्हटलं, 300चा शेकडा 10, म्हणजे 300चा शेकडा 10. म्हणजे 100 1 जार 100, 100 3 जार 300. म्हणजे 3 × 10. आणि याचं उत्तर यायला पाहिजे 30. याचं उत्तर काय यायला पाहिजे 30. पण इथं काय आहे 20. चला, म्हणजे आपल्याला आपलं आन्सर मिळालं, आपल्याला सापडलं. म्हणजे जे 4 नंबरचं सेंटेन्स आहे, विधान आहे, ते काय आहे फॉल्स आहे, असत्य आहे. आणि म्हणून आपलं राईट आन्सर काय आहे, ऑप्शन नंबर 4 इज अवर राईट आन्सर. चला पटकन लिहून काढा बालमित्रांनो. चला पुढचं क्वेश्चन बघूया आपण. सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. क्लासला सगळ्यांनी यायचं. इतके तुमची प्रेझेंटिंग म्हणजे अब्सेंटी खूप आहे. खूप मुलं अब्सेंट आहेत. खूप मुलं क्लासला येत नाहीत. काय झालं आहे, सगळ्यांनी क्लासला यायचं. आता काय थोडंसं सिलेबस शिल्लक राहिलेलं आहे. पूर्ण मॅथ्सचा सिलेबस चांगला तुम्ही क्लासमध्ये करून घ्या.
तरच तुम्हाला छान मार्क्स मिळतील, आहे की नाही? त्याच्यामुळे सगळ्या मित्रांना सांगा, त्या क्लासचे काहीच क्लास बाकी राहिलेले आहेत आपले. बघा आपण आता प्रश्न बघूया. मंदार त्याच्या दरमहा म्हणजे दर महिन्याला, एव्हरी मंथ, ₹15,000 प्राप्तीतील, म्हणजे त्याला 15,000 हर मंथला मिळतात. एव्हरी मंथला त्याला 15,000 मिळतात. 1% रक्कम आवर्ती ठेव योजनेत गुंतवतो. तर तो त्या योजनेत किती रक्कम गुंतवतो? Option number 1 is ₹15, ₹150, ₹1,500 and ₹500. बघू आपण. अतिशय सोपा प्रश्न आहे की मंदार त्याच्या दरमहा ₹15,000 प्राप्तीतील 1% रक्कम आवर्ती ठेव योजनेत गुंतवतो, तर तो त्या योजनेत किती रक्कम गुंतवतो? म्हणजे मंदारला दर महिन्याला ₹15,000 पगार मिळतो, ₹15,000 पगार मिळतो. त्यातली तो 1% रक्कम काय करतो? तर तो त्याची गुंतवतो, एका आरडी मध्ये गुंतवतो. मग किती पर्सेंट? 1% म्हणजे किती रक्कम, किती रुपये? आता आपल्याला काय करावं लागेल? 15,000 चे 1% काढावं लागतील. आता तुम्हाला माहिती आहे 1% काढणे म्हणजेच काय, की कुठल्याही संख्येला त्याच्या शेकडेवारीने गुणणे. आता याचं जर तुम्ही केलं तर याचं सोपं आहे. 15,000 मल्टिप्लाय बाय 1 डिवायडेड बाय 100. याचा आन्सर काय येतो? 15,000 डिवायडेड बाय 100. आता पाहिजे 2 गेले, उरले किती? हा गेला उरले 150. म्हणजे याचा आन्सर काय आहे? ₹150. म्हणजे दर महिन्याला तो 150 त्याच्या आवर्ती ठेव योजना म्हणजेच आरडी मध्ये तो त्याच्या पगारातले गुंतवणूक करतो. चला मग बालमित्रांनो, आता तर आपले एवढेच प्रश्न होऊ शकतात. तुम्हाला समजलं का आजचा क्लास? तुम्हाला मजा आली का? समजला का क्लास पूर्ण? आवडला का क्लास सगळ्यांना? सांगा. आणि तुमचे जे उरलेले क्वेश्चन्स आहेत तर ते आपण सॉल्व्ह करायचे. तुम्ही सॉल्व्ह करा. काल पण तुम्ही प्रॉफिट अँड लॉस वरचे क्वेश्चन घरी सॉल्व्ह केले असतील, स्वाध्याय असाइनमेंट सॉल्व्ह केलं असेल. आज पण तुम्ही असाइनमेंट सॉल्व्ह करा, पर्सेंटेज वरचं, शेकडेवारीवरचं. आणि जर तुम्हाला काही कळलं नाही तर तुम्ही मला नक्की मेसेज कराल ना? नक्की. मग तुम्हाला जे काही समजलं नाही ते मला नक्की विचारा. चला तर बालमित्रांनो, आता तुम्हाला माहित आहे की आता कशाची वेळ झालेली आहे. सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्हाला काय करावं लागतं? तुम्हाला सांगावं लागतं का ते? नाही ना? सगळ्यांनी पटापट करून टाका. आधी काय करावं लागतं? सगळ्यांनी पटापट करा. चला, बाय बाय सगळ्यांना. बाय बालमित्रांनो, बाय बाय.